रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपणापुढे अजब योगायोग म्हणजे नियतीचा न्याय या विषयावर आजचं हे विवेचन आहे. रामायणातला प्रसंग आहे. 14 वर्ष वनवास, रावणाचा वध झाला. प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येचं राज्य रामप्रभूच्या अधिपत्याखाली सुरू झालं. काही कालांतराने प्रभू रामचंद्र आणि सीता निवांत गप्पा मारत बसले. आता त्या आनंदाचा क्षण आणि ते सीतेला प्रभू रामचंद्र आनंदात प्रेमाने विचारता आहेत, कारण इतके दिवस दुःखामध्ये आणि इतके संकटामध्ये गेले आणि आत्ता काय चांगले दिवस आले असं वाटलं. आणि मग त्या आनंदाच्या गप्पा चालू असताना रामप्रभूच्या लक्षात आलं की सीता गर्भो उदरी आहेत, म्हणजे सीता गरोदर आहेत. प्रभू रामचंद्र सीतेला म्हणतात, सीते तुला कशाचे डोहाळे होतात? कारण शास्त्र असं आहे की गर्भोदरी बायकोला तिला डोहाळे विचारावेत आणि ते पुरवावेत, असे शास्त्र संकेत आहे. त्यानुसार प्रभू रामचंद्राने सीतेला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? ती म्हणाले, प्रभू खरं सांगू का की वनवासामध्ये जेव्हा मी होते ना, तेव्हा ती वनातली झाडी, वृक्ष, वेली, गवत, ते शावक, हरणं, ते तुमचे ससे, हे सगळे प्राणी, त्या नदीच्या किनाऱ्यावर असणारे, नद्या वाहणारे झुळझुळ झरे, या सगळ्या गोष्टी परत आठवतात आणि असं वाटतं की परत त्या वनामध्ये जावं. ते ऋषीमुनींचे आश्रम, त्या आश्रमातले आचार विचार आणि तिथे असणारे गायी गुरं, हे सगळ्या गोष्टी पाहाव्यात. आणि तिथेच मला जे सकारात्मक आनंद होतो ना, तर तसं मला आत्ता वाटतं आहे. काय असतं, गर्भ जसा असतो तशी इच्छा होत असते. आणि सीतेची नेहमीच सकारात्मक बुद्धी राहिली. जेव्हा वनवासात जायचं त्यावेळीही होती आणि ती आत्तापर्यंतही तशीच राहिली. वनवासात जातानासुद्धा प्रभूने सांगितलं सीतेला की तू येऊ नकोस, तिथे वनवास आहे, सगळे दुःख आहेत, अरण्य आहे, व्याघ्रादी आणखी हिंस्र पशु असतात आणि राक्षस असतात, काय नाना प्रकारचे संकट. तेव्हा तो राजमहाल हे सोडून येऊ नको माझ्याबरोबर वनवासाला. सीतेने सांगितलं होतं, नाही, जिथे राम तिथे सीता, मी तुमची अर्धांगिणी आहे, जे तुमचं सुखदुःख तेच माझं सुखदुःख. तेव्हा जी सकारात्मक सीतेची बुद्धी होती ती आजही तशीच राहिली. सगळ्या 14 वर्षानंतरसुद्धा राज्य सनस्थ झाले असतानासुद्धा सीता तशाच प्रकारची इच्छा करते की वनवास आणि तिथली सकारात्मक बुद्धी, ऋषीमुनींचे आश्रम, अशी भावना, त्याला सात्विक भावना अशी म्हणतात. प्रभू म्हणाले, ठीक आहे. प्रभूने तिची सात्विक भावना ओळखली आणि लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा, सीतेला वाल्मिकी ऋषीच्या आश्रमाजवळ नेऊन सोड, म्हणजे ते तिथून जाईल आश्रमामध्ये. कारण वाल्मिकी म्हणजे रामायण लिहिणारे असे ते महान ऋषी आणि त्यांचा ऋणानुबंध जो आहे तो फार मोठा. त्या ऋषींच्या आश्रमाजवळ नेऊन सोड. सीतेला त्या आश्रमाच्या सीमेच्या आतमध्ये नेऊन सोडलं. लक्ष्मण परत गेला आणि मग त्या सीतेने आपली ओळख जेव्हा त्या वाल्मिकी महर्षींना सांगितली तेव्हा त्यांना इतका आनंद झाला. अरे वा, म्हणाले, हरकत नाही, आणि तूच माझी कन्या म्हणून आणि मला केवढा हा योगायोग सेवेचा आहे म्हणून सीते काळजी करू नकोस, मी पितृवत तुझं पालन करेल आणि तू पुत्री आहेस असं मी समजत आहे. झालं. पुढे लवकुशाचा जन्म आणि मग त्या आश्रमाचं सांस्कारिक वातावरण, तिथे सगळं सात्विक आणि तात्विक ज्ञानाच्या चर्चा, तिथे सेवाभाव कसा असावा ते, आणि चरित्राचं उदात्तीकरण, आणि मग ते ऋषींचं ज्ञान. वाल्मिकांनी तर रामायण हे सगळं लिहिलंच होतं अगोदर,
आणि ते रामायण आणि सीतेने सांगितलेल्या वास्तव ज्या घटना आहेत त्या लव आणि कुश यांना तिने सांगितल्या आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये रामप्रभूचं सात्विक तात्विक आणि एकनिष्ठ चरित्र ठसवलं. याला म्हणतात मातेचे मुलावर केलेले संस्कार. पुढे हे मुलं त्या सगळ्या चरित्राचं सादरीकरण करू लागले कथाच्या रूपाने आणि ती कथा रामाला ऐकण्यासाठी प्रभू रामचंद्राची वेळ घेतली, तारीख घेतली वाल्मिक महर्षींनी आणि तुमच्या दरबारामध्ये लवकुश हे रामायण सादर करणार आहेत असा कार्यक्रमाचा विषय सांगितला. आणि मग तो विषय सांगत असताना झालं ठीक आहे म्हणाले, हरकत नाही आहे. आणि तो दरबार भरला, सगळे अयोध्येचे लोक, गच्च दरबार भरला, खचाखच जागासुद्धा राहिली नाही. अरे लहान लहान मुलं रामायण सादर करणार आहेत आणि वाल्मिक महर्षींच्या आश्रमातली ती मुलं, यांना फारसं अजून माहिती नव्हतं की हे रामाचेच मुलं आहेत की काय. बऱ्याच लोकांना ती कल्पना नव्हती. काहींना साधारण माहिती होतं की हे सीता सोडल्यानंतर सीता तिथे सोडल्या गेलेली आहे आणि ती तिथे मुलं हे वाढत आहेत, सीता तिथे आहे. पण सगळ्या सामान्य लोकांना या गोष्टीची पुरेपूर कल्पना नव्हती. आणि मग काय हो, तिथे प्रभू रामचंद्र बाकीच्या आसनावर महर्षी वाल्मिकी आहेत, सीता आहेत, दरबार भरलेला आहे. आणि जे गदी माडगुळकरांनी रामायण लिहिलेलं आहे आणि माननीय सुधीर फडके यांनी ते रामायण गायलेलं आहे. अप्रतिम. महाराष्ट्राला एक काळ वेळ लागलं होतं त्या रामायण ऐकता ऐकता. त्याच्यामध्ये एक प्रसंग आलेला आहे काव्याचा, तो बघा असा आहे. स्वये श्रीराम प्रभो ऐकते कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. स्वये म्हणजे स्वतः, श्रीराम प्रभो ऐकते, स्वतः रामप्रभू ते ऐकतायत. कुशलव रामायण गाते. आणि कुशलवाचं ते मधुर आवाजामध्ये रामायण गायला सुरुवात केली आणि ते रामायणाची कथा ऐकता 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 प्रभू रामचंद्राचं हृदय भरून आलं. ते सुकुमार असणारे, गोंडस असणारे मुलं, त्यांचा बाल आवाज, ते माधुर्य, ते चारित्र्याची मांडणी आणि सादरीकरण प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणाला भिडत होतं. आपोआप अश्रू त्यांचे वाहू लागले की मी त्यांना सीतेला गर्भोदरी असताना सोडलं काय, अग्निदिव्य घ्यायला लावलं काय, आणि या सगळ्या पर्यटाची निंदेवरून मी त्याला तिकडे सोडलं काय. हा जो योगायोग आहे ना, की सीतेने इच्छा व्यक्त करायची की मला वनात बरं वाटेल, आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी एका पर्यटाने निंदा केलेली दूताच्या करवी रामप्रभूने ती ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं की प्रभू, लोकांचा अपवाद असा आहे की इतक्या दिवस सीता लंकेत राहिली रावणाकडे आणि मग रामाने ती स्वीकारली कशी, आणि अफवा चालू आहे हे ऐकल्यानंतर, आणि सीतेचे डोहळे आणि ही अफवा म्हणजे लोकापवाद याचाच हा संगम झाला, म्हणून प्रभूने तिकडे त्या सीतेला सोडलं होतं. तर ते सगळी कथा ते मुलं मांडत होते, क्रमाक्रमाने मांडत होते. आणि मग त्या कथेचा एवढा त्या अयोध्येच्या लोकावर आणि प्रभूवर परिणाम होत होता. आणि हे सगळं सीतेला हृदय भरून येणारी ही कथा होती. मुद्दा सांगायचा असा की सीतेचा खरा वनवास आहे रामायणामध्ये. प्रभू रामचंद्र तर ते जाणारच होते, दशरथाची आज्ञा होती आणि ते चालले होते. पण एखादी स्त्री आहेत, काही एखादी शब्द लक्षात घ्या, एखादी स्त्री अशी असते की मी महाल आणि हे सगळे सुख सोडून वनामध्ये येणार नाही, तुमच्या वडिलाची आज्ञा आहे, तुम्ही पालन करा, तुम्ही वनवास भोगून परत या, मग पाहू काय आहे ते, पण मी वनामध्ये येणार नाही. आणि प्रभू पण सांगत होते तू येऊ नको, पण सीतेने तेव्हासुद्धा नाही ऐकले. जेथे राम तिथे सीता असं म्हणून जी सकारात्मक राहत
इतकं दिवस सकारात्मकानं आजही वनात सोडल्यानंतर तिथून लंकेचा रावण मारल्यानंतर परत आल्यानंतर एक अग्निदिव्य घ्यायला लावलं सीतेला लोकापवाद टाळण्यासाठी, आणि परत गर्भोदरी असतानासुद्धा परिटाच्या निंदेवरून परत सोडायला. अरे सीतेचा केवढा वनवास, याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते. आणि तोच आपला आजचा महत्त्वाचा विषय, अजब योगायोग, की परिटाने निंदा करावी काय, सीतेने डोहाळे सांगावेत काय की मला वनवासात किंवा वनात राहणं, ऋषीमुनींच्या आश्रमात राहणं आवडेल. या योगायोगाने हे सगळे, म्हणून अजब योगायोग असं आपण शीर्षक दिलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारचं सकारात्मक राहणं, मुलावर संस्कार करणं, ऋषीमुनींच्या आश्रमात महाल सोडून राहण्याची इच्छा होणं, हा केवढा अजब नियतीचा खेळ आहे, किती सात्विकता आहे, आणि सीतामातेची किती सकारात्मक बुद्धी आहे. या सगळ्या संकटांना तोंड देणं, म्हणजे रावणाच्या त्या वनवासात आणि रावणाच्या लंकेत तर हे सगळे तोंड दिलेच होते, पण अयोध्येत राज्यासनस्थ झाल्यानंतरसुद्धा या दोन गोष्टी, राज्यासनस्थ होण्यापूर्वी अग्निदिव्य, त्याच्यानंतर पुन्हा वनवासात लक्ष्मणाच्या हस्ते सोडणं, हे सगळे एकामागे एक सीतेचा वनवास रामापेक्षा जास्त खडतर होता, कठीण होता, पण तो सगळा वनवास त्या सीतेने सहज लीलया पेलवला. हा आजच्या खरा व्हिडिओचा विषय आहे. आणि म्हणून शास्त्रकाराने एक सुभाषित लिहिलेलं आहे, फार मार्मिक आहे, आणि ते या संदर्भात आपल्याला सांगणं फार गरजेचं आहे. ज्या काही महिलांनी अशा प्रकारचे अन्याय सहन केले, त्यांचा काही दोष नसताना हे अन्याय झालेले आहेत. सीता पवित्र असताना अग्निदिव्य, सीता पवित्र असताना पुन्हा गरोदरी असतानासुद्धा वनवासात सोडणं, वनवासात अनेक प्रकारचे त्रास सहन करणं, सीतेचं काय याच्यामध्ये, पण तिच्यावर हे अन्याय जे झाले आणि ते सहज पेलवले, त्या संदर्भामध्ये अशा ज्या काही महिला, स्त्रिया ज्यांनी हे अन्याय सहन केले, त्याच्यावर एक चांगलं शास्त्रीय लोकांनी सुभाषित लिहिलेलं आहे. ऐका. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरीस्तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापातक नाशनम. अहिल्या एक स्त्री बघा. अहिल्या जी होती ना, गौतमाची अहिल्या, इंद्र त्या गौतमाचं रूप घेऊन त्या आश्रमात आला आणि तिच्यावर अत्याचार केला. तिचा काहीच अन्याय नव्हता, तरी गौतमाने तिला शाप दिला की तू शिला होशील. इंद्रालाही शाप दिला तुझे भगे पडतील म्हणून, पण त्या अहिल्येचा कुठलाही गुन्हा नसताना तिला शापित केलं आणि शिळा करून टाकली. आणि म्हणून तिने ते सहन केलं. प्रभू रामचंद्राचे पाय लागेपर्यंत शिळा होऊन पडावं लागलं. काय त्या बिचारेचा अन्याय होता. म्हणून अहिल्या पहिली घातली. अहिल्या नंतर द्रौपदीचं नाव घातलेलं आहे. या सत्या आहेत, महापुण्यवान स्त्रिया आहेत, त्यांची ही यादी आहे. द्रौपदीचा काय अन्याय होता. तिला फरफटत नेणं सभेमध्ये, आणि एवढ्या भर सभेमध्ये तिच्या वस्त्राला हात घालणं, तिच्या आबरूला हात घालणं, आणि हे सगळे मानाखाली घालून. अरे त्या धर्मराजाने राज्य बसलं त्या दूतावर, स्त्रीला पण बायकोला पण दूतावर बसवलं, आणि तो हरला. त्याच्यामध्ये त्या द्रौपदीचा काय रूल आहे, काय सहभाग आहे, काही नाही. पण तिथे तिचा अपमान तिला सहन करावा लागला. द्रौपदी म्हणून द्रौपदीचं नाव दुसऱ्यांदा घातलेलं आहे. आणि तिसऱ्या नंबरला सीता. आज सीतेचा विषय मला महत्त्वाचा सांगायचा होता, पण याच्यात नाव आलेलं आहे सीतेचं. सीता, किती अन्याय सीतेने सहन केले, किती वनवास. आणि चौथ्या नंबरला तारा, म्हणजे हा जो रामायणातली जी तारा आहे, म्हणजे प्रभू रामचंद्राने जे तो एक वानर मारला आणि त्याचीही तारा बायको, तर त्या तारेचा काहीही अन्याय नसताना तिच्या पतीला मारलं आणि तिला वैधव्य प्राप्त झालं. तिचा काय अन्याय तिथे, काहीच नाही ना. तेव्हा तारा ही सुद्धा त्याच्यात नाव घातलेलं आहे. आणि मंदोदरीस्तथा
5वी मंदोदरी आहे रावणाची बायको. रावणाची बायको ही पतिव्रता आणि चांगल्या एक पवित्र स्त्रियेचं ते उदात्तीकरण असं आहे. महत्त्वाची स्त्री आहे की त्याला शेकडो स्त्रिया असतानासुद्धा सीतेला आणलं आणि त्या मंदोदरीसारखी त्याला सांगायची. कुठलीही सवत घरात आणणं कारण नसताना कोणत्याही स्त्रीला ते आवडत नाही, पण तिच्यावरही अन्याय झाला का ते असताना अनेक स्त्रियांबरोबर आणि त्या मंदोदरीला सारखं सांगायचं, डिवचायचं. हा सतत अन्याय त्या मंदोदरीने सहन केला. आणि पंचकन्या स्मरे नित्यम, या 5 कन्या किंवा पंचकम स्मरे नित्यम असं पण संस्कृतच्या दृष्टीने त्याचा अर्थ होईल. कारण कन्या नाही आहेत आता ह्या. पंचकम स्मरे नित्यम महापातक नाशनम, महापातक जे पंचमहापातक आहेत त्यांचासुद्धा नाश होईल. या 5 स्त्रियांचं नुसतं नाव घेतलं तरी, ध्यान केलं तरी, त्यांचं चरित्र ऐकलं तरी ह्या सगळ्या महापातकांचा नाश होईल. त्याच्यामध्ये अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस्तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. आणि म्हणून या 5 स्त्रियांची यादी मुद्दाम शास्त्रकाराने लिहिलेली आहे. तर या अन्याय सहन करून त्याच्यातून उद्धार पावलेल्या, सकारात्मक राहिलेल्या आणि त्यांनी आपलं उच्च स्थान अबाधित केलेलं आणि म्हणून त्यांच्या कथा पुराणामध्ये कायम नक्की झाल्या. आणि म्हणून अगोदर त्यांचं नाव आणि नंतर मग त्यांच्या पतीचं नाव. म्हणून जय सीताराम असं एक वाक्य आहे बघा. अगोदर सीता आणि नंतर राम. तेव्हा तिकडे जा अयोध्येच्या बाजूला उत्तराखंडामध्ये, तिकडे जे राम करतात ना, तर ते राम नाही आहे, जय सीताराम. अगोदर सीता नंतर राम. कारण सीतेलाच वनवास जास्त भोगावा लागला. त्यांची सहनशीलता, त्यांचं वात्सल्य प्रेम जे लवकुशावर केले सीतेने ते, आणि त्यांच्या एकूण सकारात्मक बुद्धीचं जे गमक आहे, कौशल्य आहे, तर ते सांगण्याचा प्रयत्न आज मी केलेला आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सीताराम.